पाहूया इन गोवाचा विशेष कार्यक्रम कोची वॉटर मेट्रो केरळ मॉडेल आणि गोव्याला होणारे फायदे। केरळमधील कोची वॉटर मेट्रो ही भारतातील पहिली अशी आधुनिक जल मेट्रो व्यवस्था आहे जी पारंपरिक फेरी सेवांना नव्या रूपात आणते। हा प्रकल्प गोव्यामध्ये सुरू करण्याच्या प्रस्तावित योजनेसाठी आदर्श मॉडेल आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोचीतील यंत्रणा, इतर राज्यातील प्रगती आणि गोव्याला होणारे लाभ याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। जाणून घेऊया कोची वॉटर मेट्रो कशी काम करते। कोची वॉटर मेट्रो ही हाय फ्रिक्वेन्सी मेट्रो शैलीतील विद्युत चलित जल वाहतूक व्यवस्था आहे। यात हायब्रिड इलेक्ट्रिक बोट्स मुख्यतः बॅटरी पॉवर वापरल्या जातात, ज्या 10 ते 20 मिनिटात चार्ज होतात आणि शांत प्रदूषण मुक्त असं वातावरण देतात। जाणून घेऊया याची मुख्य वैशिष्ट्ये। नेटवर्क 76 किलोमीटर लांबीचं 15 ते 16 रूट्स, 38 टर्मिनल्स, जेटीज आणि 78 बोट्स, काही 50 काही 100 प्रवासी क्षमता असणारे। कनेक्टिव्हिटी कोचीच्या 10 बेटांना मुख्य भूमीशी जोडते। वेमनाड तलाव, पेरियार आणि मुअद्दुपुझा या नद्या सुविधा या ठिकाणी अशा असतील: एअर कंडिशन बोट्स, पॅनोरामिक दृश्य, डिझेबल फ्रेंडली फ्लोटिंग जेटीज, स्टेप फ्री बोर्डिंग, QR स्कॅन तिकीट, 10 ते 20 मिनिटात फेरी। ऑपरेशन असं असेल, मेट्रो सारखं नियंत्रण असेल, सुरक्षा प्रोटोकॉल, कमी वेग अर्थात लाटा, कमी ड्राफ्ट बोट्स, ज्यामुळे नद्यातील पर्यावरण राखलं जातं। ही व्यवस्था रस्ते वाहतुकीची गर्दी कमी करते, पर्यटनाला चालना देते आणि बेटांवरील रहिवाशांना रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांपर्यंत सोपे प्रवेश देते। 2021-22 पासून सुरू झालेल्या काही रूट्सवर, उदाहरणार्थ हायकोर्ट वायपिन, आता नियमित सेवा सुरू झाली आहे आणि दररोज हजारो प्रवासी याद्वारे प्रवास करतायत। अशी वॉटर मेट्रो अन्य कोणत्या राज्यांमध्ये चालू किंवा प्रस्तावित आहे ते आता पाहूया। कोची मॉडेल यशस्वी झाल्यानं भारत सरकारनं IWAI 17-18 शहरांमध्ये वॉटर मेट्रोसाठी अभ्यास सुरू केलाय। यात कर्नाटक मंगळुरू गुरुपुरा नदी, आसाम गुवाहाटी ब्रह्मपुत्रा नदी, महाराष्ट्र मुंबई वसई, गुजरात गांधीनगर अहमदाबाद साबरमती नदी, उत्तर प्रदेश अयोध्या वाराणसी प्रयागराज, तसंच कोलकाता पश्चिम बंगाल, पाटणा बिहार, श्रीनगर जम्मू काश्मीर, आंध्र लक्षद्वीप, अंदमान निकोबार बेट कनेक्टिव्हिटीज, कोल्लम अल्पुझा केरळ विस्तार यांचा समावेश आहे। केंद्र सरकारनं 9,280 कोटींच्या योजनेद्वारे हे प्रकल्प राबवण्याचं नियोजन केलंय। अंदाजे 3,146 कोटीचा हा प्रकल्प गोव्यामध्ये केरळ मॉडेलवर वेगानं पुढे जातोय। कोची मेट्रो रेल्वे लिमिटेड KMRL न DPR तयार केलंय। प्रथम टप्प्यात 7 ते 8 रूट्स, 111 किलोमीटर नेटवर्क आणि 87 बोट्स अर्थात 32 टर्मिनल्स प्रस्तावित आहेत। मुख्य प्रस्तावित रूट्स आहेत पणजी नॉर्वे, बेती ओल्ड गोवा, पणजी दोनापावला वास्को, पणजी शापोरा, वास्को कुट्टाळी, ओल्ड गोवा कुंभारजुआ। पाहूया गोव्याला नक्की कोणते फायदे होणार आहेत। वाहतूक सुधारणा, रस्त्यांवरील गर्दी आणि प्रदूषण कमी होईल, पर्यटक आणि स्थानिकांसाठी जलद, स्वस्त आणि आरामदायी पर्याय, पर्यटनात वाढ होईल, मांडवी जुआरी नद्यांवरील सौंदर्य, किल्ले बेट आणि किनारे आकर्षित करतील, नवीन पर्यटन उत्पादनं विकसित होतील, आर्थिक विकासाच्या बाबतीतही हे उपयोगी पडणार आहे। बेटांवरील रहिवाशांना रोजगार, बाजार आणि शिक्षणाची सोय उपलब्ध होईल, फेरी बोट उद्योगाला चालना मिळेल, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल, तसंच पर्यावरणाचं संरक्षण होईल। इलेक्ट्रिक बोट्समुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल, नद्या स्वच्छ राहतील, सामाजिक फायदेही होणार आहेत। डिझेबल फ्रेंडली सुरक्षित सेवा, रोजगार निर्मिती यामध्ये बोट चालवणं आणि टर्मिनल व्यवस्थापन यांचा समावेश असेल। गोव्याच्या नद्या आणि किनाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत योग्य आहे। केंद्राकडनं आर्थिक मदत मिळाल्यास लवकर अंमलबजावणी शक्य आहे। केरळ सारखे यशस्वी मॉडेल गोव्याला आधुनिक, शाश्वत आणि पर्यटन केंद्रित राज्य बनवेल, हे मात्र नक्की। थोडक्यात कोची वॉटर मेट्रो ही केवळ वाहतूक नव्हे तर शाश्वत विकासाची प्रेरणा आहे। गोवा सरकारनं याला प्राधान्य दिल्यास राज्याच्या प्रगतीला नक्कीच नवी दिशा मिळेल। ही योजना यशस्वी झाल्यास इतर राज्यांसाठी चांगल्यापैकी